श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला माघी गणेश जयंती निमित्त काय उपाय करायचे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आज गुरुवार आहे. आज गुरुवार आणि माघी गणेश जयंती खूप चांगला संयोग घडून आलेला आहे. असे चांगल्या दिवशी काही उपाय केले की आपल्याला त्याचे चांगले रिझल्टही भेटतात. त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला काय करायचंय, 2 कापूर घ्यायचे, त्याच्या चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी ठेवायची आणि ते पूर्ण घरात ते जाळायचं आणि पूर्ण घरामध्ये त्याचा धूर द्यायचा आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, निगेटिव्ह एनर्जी असेल, काही वाईट बाधा असेल ते आपल्या घरातून निघून जाते. कारण आज गुरुवार पण आहे आणि पिवळी मोहरी किती फायदेशीर आपल्या सर्वांना माहिती. तांत्रिक गोष्टीमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे हा उपाय जर तुम्ही केला, तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी, वाईट बाधा, नजर बाधा का असेल ती निघून जाईल. त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही संध्याकाळी करा. सोबत आपल्याला एक उपाय करायचा आहे जो आपण प्रत्येक संकष्टीला करतो. तो उपाय म्हणजे काय, छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे, त्याच्यावर 2 भीमसेन कापूर ठेवायचे आणि तुम्हाला तो देवघरासमोरच तुम्हाला प्रज्वलित करायचंय, तिथे जाळायचंय आणि ते जळेपर्यंत, खोबरं आणि कापूर जळेपर्यंत तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे. तो म्हणजे कोणता, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र आपल्याला कंटिन्यू ते कापूर आणि खोबरं जळेपर्यंत करायचंय आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं निर्माल्यात आपल्याला टाकून द्यायचंय. ह्या उपायाने आपल्या घरात जे विघ्न येणार आहेत, अचानक जी संकट येणार आहे ती येऊन येतात, बाप्पाला प्रार्थना करायची. त्यामुळे आपल्या घरात नेहमी बोलतो ना, बाप्पाच्या आशीर्वादासाठी हा उपाय आपल्याला करायचा. सोबत काही लोकांना खूप भीती वाटते, कधी कधी खूप भीती, इंटरव्ह्यू असेल, एक्झाम्स असतील, कोणते काही कामासाठी चालले, त्यांच्या मनात भीती सतत असते. अशा वेळेस आपल्याला गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे, तो मंत्र तुम्हाला गणेश रक्षा मंत्र आहे. हा तुम्हाला मंत्र जप करायचा. हा तुम्ही किती वेळाही करा, 1 वेळा करा, 10 वेळा करा, किती वेळा करा. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू जाताय, एक्झामला जाताय, तुम्ही कोणतं महत्वाचं काम करत जाताय पण तुमच्या मनात धाकधूक आहे, भीती आहे, तेव्हा हा गणेश रक्षा मंत्र तुम्ही हा जप करा. हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो तुम्हाला किती वेळा करा, तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा, असं काही नाही. फक्त तुमच्या मनातली भीती जाण्यासाठी हा मंत्र तुम्हाला जप करायचा. ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मनातली भीती जाणार आहे आणि गणपती बाप्पाचे आपल्याला आशीर्वादच भेटणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि आज आपण सगळे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहोत. गणपती बाप्पाला आपल्याला तिळगुळाचे लाडू घेऊन जायचे किंवा तिळगुळ नेले तरी चालेल, मोदकही घेऊन जा. गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे. सोबत ते त्यांना अर्पण करा, जास्वंदचं फुल आणि दुर्वाही अर्पण करा. ह्या गोष्टी करा आणि जमेल तर तुम्ही अन्नदान करा. शक्य असेल तेवढं अन्नदान करा. असं नाही की तुमच्या यथाशक्ती जेवढं जमेल तेवढं अन्नदान करा आणि जेवढं जमेल तेवढं बाप्पाची सेवा करा. गणेश गायत्री मंत्र जप करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.